नागपूरमधील आरटीओ अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आदेश देण्यात आले, तर परिवहन विभागाच्या चुकीमुळे स्कूल व्हॅनचा अपघात झाला। मंत्री प्रताप सरनाईकांनी कबुली दिलेली आहे। ज्या बेकायदेशीर गाड्या आहेत, भले खासगी गाड्या असू द्या, बसेस असू द्या किंवा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन असू द्या, त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल। आणि अशा पद्धतीने दुसरं पुढे जाऊन मी सांगतो, जर सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी समजून आमच्या खात्यातील काही आरटीओनी जर माहिती मिळाली असताना सुद्धा किंवा काही सन्माननीय सदस्यांनी तक्रार केलेली असताना सुद्धा जर त्या अशा बसेस किंवा व्हॅनवर कारवाई केली नसेल, तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।